कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अबोलीचं झाड, हे निवास अबोलीची फुलं माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला। आणि आसू त्यांना खूप मिस पण करत होतीस ना। हो, या रोपाच्या रूपात त्या कायम तुझ्या सोबत असतील। थँक्यू श्रीनिवास, तू दिलेल्या गिफ्ट्स पैकी ना हे सगळ्यात बेस्ट आणि प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी। हे मी कधीच विसरणार नाही, कायम लक्षात ठेवेन। थँक्यू सो मच। शेनू, काय चाललंय? दादा मामा, ते ओवीचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही ते दोघे इथे म्हणजे त्याचं झालं असं की हे वाढदिवस तो मध्यरात्री साजरा झाला। आता इथं काय आहे त्याचं? हो, पण दादा मामा, आमच्या कॉलेजमध्ये ना असा कोणाचा वाढदिवस असला किंवा मग कोणाला खूप जास्त मार्क्स मिळाले, एकंदरीत कोणाच्याही आयुष्यातला खूप आनंदाचा प्रसंग असला ना की हे असं रोपटं देतात। आज ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी हे तिला रोप देत होतो आणि ते कसं लावायचं ना ते तिला समजावत होतो। हे बघ ओवी, हे झाड आहे ना, हे पटकन सगळ्या मातीसकट उपटून नाही काढायचं। हा, सांभाळून, त्याचे मुळं नाजूक असतात। बाजूने आधी माती काढून घ्यायची आणि मग हळूहळू ते बाहेर काढायचं आणि नंतर एक मग छोटासा खड्डा खणायचा, त्यात ते झाड रोवायचं। फार पाणी नाही टाकायचं, फार भिजवायचं नाही। हेच सांगत होता तो ऍक्च्युली। हो, शिनू, शिक्षण फक्त पुस्तकातच ठेवून उपयोग होत नाही, ते आचरणात आणलं तर ते शिक्षणाचा खरा उपयोग होतो। चांगलं आहे, चालू दे तुमचं। दादा, ते माझा वाढदिवस आहे, सो आशीर्वाद। दीर्घायुषी हो, आयुष्यात तुला जे जे पाहिजे ना ते सगळं मिळू दे, माझा आशीर्वाद आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।